नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह विशेषतः कोकण पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. शासकीय कामानिमित्त महाडवरून मुंबईकडे जात असताना मुंबई गोवा महामार्गावरील काही ठिकाणी पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याचं निदर्शनास येताच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महायुतीचे प्रमुख नेते आमदार भरतशेठ गोगावले यांनी तात्काळ वाहन थांबवून संबंधित भागांची पाहणी केली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महामार्ग विकास प्राधिकरण NHAI संबंधी पोलीस प्रशासन तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून पाणी साचलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले. वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही, पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्वच खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, अशा नैसर्गिक संकटाच्या काळात नागरिकांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी बांधवांनी हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करावा, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि वाहने सावकाश आणि सुरक्षितपणे चालवावीत. महायुती सरकार आणि सर्व शासकीय यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आणि तत्पर आहोत. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देत गरज पडल्यास आणखी तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील, असेही मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ब्युरो रिपोर्ट सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड, महाराष्ट्र. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.